इयत्तेत ज्याला 100% गुण मिळाले असतील ती व्यक्ती किती अभ्यास करत असेल असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे। अशी पुस्तकी किडा असणाऱ्या मुलांना इतर छंद किंवा खेळाची आवड तशी कमी असते असं म्हटलं जातं। मात्र कोल्हापूरच्या ऐश्वर्यानं हा समज मोडीत काढत अभ्यास आणि खेळ दोन्हीत अव्वल कामगिरी बजावली आहे। पाहूया त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूरची ऐश्वर्या नाईक। ऐश्वर्याचं घर पुस्तकांबरोबरीनच खेळांची मेडल्स आणि ट्रॉफीजनी भरलंय। आता अभ्यास करू की खेळासाठी वेळ देऊ असा प्रश्न ऐश्वर्याला कधीच पडत नाही। मी लहानपणापासून रनिंग करत होते आणि म्हणजे अभ्यास तर माझा चालू होताच। मी 4थी स्कॉलरशिपला बसले होते, 7वी स्कॉलरशिप मला मिळाली। परत 10वीला जेव्हा 100% पडले मला, त्यावेळी मला कॉन्फिडन्स मिळाला की हां बाबा मी शासकीय क्षेत्रात काहीतरी IAS IPS बनू शकते, म्हणजे स्पोर्ट्समध्ये पण आहे आणि याच्या अभ्यासामध्ये पण। त्यामुळे मला कॉन्फिडन्स वाटला की आपण या क्षेत्रामध्ये जायचं हे मी फिक्स केलं होतं आधीपासूनच। ऐश्वर्याच्या याच आत्मविश्वासामुळे आज ती खेळ आणि अभ्यासात उत्कृष्टपणे समतोल साधू शकते। मला याच्यामध्ये दमण्यासारखं काहीच नाही वाटत, कारण की खेळ तर माझ्या आवडीचाच आणि अभ्यासामध्ये तर मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे। म्हणजे खेळ म्हणजे असं मला वाटतं की हां बाबा हे करायला पाहिजे, याच्यामध्ये पण आपण करायचंच आहे, पण अभ्यासामध्ये पण आपण कुणाला नाही सोडायचं, अभ्यासामध्ये पण आपण टिकून राहायचं आहे। ऐश्वर्यासारखा मेहनती आणि जिद्दी शिष्य लाभल्यानं तिचे कोच योगेश पाटील देखील खुश आहेत। तिचं खेळाबरोबरीनच अभ्यासातलं यश पाहून तिनं निवड कशाची करायची हा निर्णय ऐश्वर्यानंच घ्यावा असं ते सांगतात। चांगली ॲथलीट, बॉर्न ॲथलीट आहे ती। तिनं अंडर 14-16 मध्ये ॲथलेटिक्समध्ये 800 मीटर 600 मीटर या इव्हेंटमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चांगला नावलौकिक निर्माण केला आहे, पदक घेतलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेला ती पात्र देखील ठरलेली आहे एकदा। तिचं अभ्यासातलं आणि स्पोर्ट्समधलं हे दोन्ही करिअर जे आहे ते अतिशय चांगलं आहे आणि असं फार कमी खेळाडूंच्यामध्ये असतं की ते दोन्हीकडं असतात। त्याचमुळं तिला थोडंफार इकडं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दोन्हीपैकी कुठं करायचं मग काय ह्याचं थोडंसं हे होते, पण आम्ही तिच्या जो टाईम आहे तो टाईम घेऊनच ट्रेनिंग वगैरे तिला आत्तापर्यंत दिलेला आहे। देश पातळीवर MPFI या संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा घेतल्या जातात। सप्टेंबर-ऑक्टोबर 2012 मध्ये नॅशनल पातळीवर ऐश्वर्या विजेती ठरली आणि मग तिचं नाव वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निश्चित करण्यात आलं। स्विमिंगमध्ये मग दोन्ही इव्हेंट असल्यामुळे मग मला बायातले नॅशनल चॅम्पियनशिप या स्पर्धेबद्दल माहिती कळाली। ती स्पर्धा गेल्या 2012 मध्ये बायातले नॅशनल चॅम्पियनशिप ही नाशिकला झाली होती। त्याच्यातून बायातले वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन होणार होते, मग त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं बायातले वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी। त्याच्यामध्ये इंडिया टीमला माझ्या ग्रुपमध्ये आम्हा तिघीजणींना ब्रॉन्झ मेडल मिळालं। कॉलेज, रनिंग आणि स्विमिंगची प्रॅक्टिस, मग क्लास आणि अभ्यास असं ऐश्वर्याचं दिवसभरचं बिझी वेळापत्रक असतं। आपल्या मुलीच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान तिची आई नीता नाईक यांना आहे। उलट तिला थोडं बाबा एकसारखा अभ्यास करून जे टेन्शन वाटतं ती एक थोडा वेळ खेळाकडे गेल्यामुळं तिचं मेंटेनन्स म्हणजे ब्रेन चांगला राहिला, पुन्हा आरोग्य चांगलं राहिलं आणि त्याच्यामुळं ती परत अभ्यासाला फ्रेश होऊन अभ्यासाला बसायला लागली। त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन पण वाटलं नाही, तिलासुद्धा काही टेन्शन वाटलं नाही। ती रेग्युलर म्हणजे तिचं खेळ पण सुरू राहायचं आणि अभ्यास पण सुरू राहायचं। अभ्यासातच करिअर करण्याचं ऐश्वर्यानं ठरवलंय। तिचं ध्येय आहे शासकीय सेवेत आपलं योगदान देण्याचं। मेहनतीच्या जोरावर भविष्यात आपण हे यश नक्कीच संपादन करू असा विश्वास ऐश्वर्या आणि तिच्या नातेवाईकांनाही वाटतोय। कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधववर, साम TV, कोल्हापूर।